नमस्कार. जोडी तुझी माझी या सीझनच्या पहिल्या मालिकेमध्ये सर्व रसिक श्रोत्यांचे, प्रेक्षकांचे मनःपूर्वक स्वागत. मी अर्चना वासडीकर सांगरोळकर. आजच्या या मालिकेमध्ये आपल्यासाठी भेटीला घेऊन आले आहे डॉक्टर प्रभू. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्ते. एक थोडक्यामध्ये आपला परिचय. मी सतीशचंद्र प्रभू. मी सीड टेक्नॉलॉजीमध्ये PhD केलेले. अच्छा. आणि महाराष्ट्र हायब्रिड सीड्स कंपनी महिकॉम म्हणून तुम्ही ओळखतात, ते कंपनीमध्ये मी सर्व्हिस केलेले. ॲज अ रिसर्चर म्हणून सुरू केले. नंतर मी प्रोडक्शन डिपार्टमेंट, उत्पादन विभाग, गुणवत्ता विभाग, सर्व विभाग मध्ये काम करून सीड टेक्नॉलॉजीमध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन केले. आणि 2016 मध्ये मी रिटायर झालो तिथून. ते झाल्यानंतर आता मी माझेच कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ठेवलेले आणि वेगळे वेगळे ऍक्टिव्हिटीज करतो, फार्मिंग करतो, अशी मला मी बिझी ठेवलेले. मी जयश्री सतीशचंद्र प्रभू. मी फिजिशियन आहे. मी MBBS MD मेडिसिन आहे. माझ्या ओन हॉस्पिटलमध्ये काम करते. सर, आपलं बालपण आणि शिक्षणाबद्दल थोडंसं सांगताल? माझे जन्म कर्नाटकमध्ये कुंदापूर म्हणून तालुक्यामध्ये झालेले आणि आमचे नेटिव्ह प्लेस पण तिथेच आहे, कारकळा नियर उडुपी. तुम्हाला उडुपी माहिती आहे? उडुपीचे जवळ आहे. आणि माझे वडील रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये होते आणि त्यांचे ट्रान्सफरेबल जॉब होतं. ते ट्रान्सफर हिसाबाने आमचे एज्युकेशन वेगळे झाले. ऍडव्हान्टेज म्हणजे एक काय म्हणतात, आमचे कॉन्फिडन्स लेवल थोडं वाढलेलं. बरोबर. तुम्ही नवीन स्कूलमध्ये जातात ना, तिकडे वेगळे वेगळे स्टुडंट्स तुम्हाला भेटतात, त्यांना फेस करायला लागतात, टीचर्सला फेस करायला लागतात. ते सोबत थोडं एक्सपोजर चांगलं वाढलं. आणि नंतर माझे प्री युनिव्हर्सिटी 11th and 12th मध्ये तुम्ही ते मँगलोर मध्ये मी सेंट एलोशियस कॉलेजमध्ये केलेले. आणि तिथून मी नंतर मैसूर मध्ये आलो. तिकडे मी BSc, MSc आणि PhD आणि MPhil अशी 4 डिग्री केलेली मी मानस गंगोत्रीमध्ये, मैसूर युनिव्हर्सिटी. माझा जन्म झालेला आहे सकलेशपूर म्हणून, इथंच हासन डिस्ट्रिक्ट कर्नाटकामध्ये. माझे वडील होते कॉर्पोरेशन बँकला मॅनेजर होते. त्याच्यामुळे त्यांच्या हर 2 वर्षाला 3 वर्षाला ट्रान्सफर व्हायच्या. तर माझं एज्युकेशन लहानपणापासून MBBS पर्यंत 2-3 वर्षाला एक स्कूल कॉलेजेस मध्ये झाले. कधी कधी 10th माझ्या 2 स्कूलमध्ये झाले, अर्धा बँगलोरमध्ये, अर्धा शिवमोगामध्ये. असं इव्हन कॉलेजमध्ये पण 11th मध्ये एक ठिकाणी झालं, 12th एक ठिकाणी झालं. ड्युरिंग हिज रिटायरमेंट ते मँगलोरमध्ये होते. आणि माझे वडील थोडंसं स्ट्रिक्ट होते. त्यांनी सांगितलं होतं, चांगला अभ्यास करून तू MBBS तुला मँगलोरला भेटलं तरच मी तुला MBBS ला पाठवेल, नाही तर नाही. म्हणून माझं चांगलं मार्क्स भेटलं तर MBBS मध्ये कस्तुरबा मेडिकल कॉलेज मँगलोर मधून झालं. आणि बालपण म्हणायचं म्हटलं, वातावरण थोडं स्ट्रिक्टच होतं आपल्याकडे. टीव्ही नाही पाहायला पाहिजे, बाहेर दुकानात नाही जायला पाहिजे, म्युझिक नाही ऐकायला पाहिजे, रेडिओ नाही ऐकायला पाहिजे, शेजारच्या घरी नाही जायला पाहिजे. खूप रिस्ट्रिक्शन्स होते खूप. पण ते चांगलं पण झालं. माझ्या प्रेम असतं त्यांचं, काय म्हणायला पाहिजे, स्पॉइल व्हायचं, लेकरांनी स्पॉइल नाही व्हायला पाहिजे, ते हिसाबाने त्यांनी केलं असेल. पण इट हॅज अ पॉझिटिव्ह इफेक्ट ऑल्सो. माझं लक्ष फक्त शिक्षणामध्येच होतं. सो आय यूज टू गेट गुड मार्क्स इन स्टडीज. माझं कॉन्सन्ट्रेशन फक्त शिक्षण. MDचं शिक्षण आपलं कधी झालं आहे सर? ऍक्च्युली काय, मॅडम MBBS त्यांनी मँगलोर मध्ये कम्प्लीट केले आणि ते शिकायला खूप ब्रिलियंट होते. तुम्हाला सांगतो की मला पण ते नंतर कळले, ते त्यांचे मेडिकल सीट जे भेटलेले MBBS चे, ते नंबर 1 फर्स्ट सीट भेटलेले त्यांना गव्हर्नमेंट कोटामध्ये. ते खूप रेअर आहे. ते त्यांचे ब्रिलियन्स लेवल आहे. नंतर त्यांनी MBBS कम्प्लीट केले, ते पण चांगलं रँकिंग मध्ये कम्प्लीट केले त्यांनी. अच्छा. लग्नाच्या पूर्वी डिस्कशनला बोलत होते आपण, ते टाइमला त्यांना सांगितलं की तुम्ही MD करायलाच पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन करायलाच पाहिजे म्हणून सांगितलं त्यांनी. आणि लकीली माझ्या बॅच पासून ऑल इंडिया एंट्रन्स पण सुरू झाला. अदरवाईज स्टेट चेंज झाल्यामुळे आपल्याला सीट भेटायचं थोडंसं अवघड होतं. आणि ऑल इंडिया एंट्रन्स परत एक्झाम दिलं मी आणि त्याच्यातून चांगलं रँक भेटलं. आणि अप्लाइड ओनली फॉर MD मेडिसिन अँड ओनली औरंगाबाद, आणि मला भेटलं. आणि ते पण त्यांचे एक चॅलेंजिंग आमचे होतं. 1989 मध्ये आमचे लग्न झाले आणि 1990 मध्ये आमचे पोरगा झालं. 1990 सप्टेंबर 13th च्या डेट आहे आणि सिझेरियन ऑपरेशन झाले त्यांचे. आणि कोइन्सिडेंटली त्यांची सीट आहे ते 25 सप्टेंबर काय तर त्यांना जॉईन व्हायला लास्ट डेट आले. 10-11 दिवस होते. ते आमचे तिकडचे डॉक्टर पण म्हटले, मला आता काय करणार, कशी करणार ते MD. अच्छा, दोघांची तुम्हाला माहिती आहे ना,
तुम्ही काय तर बरोबर. चांगलं करायला जाता ना, त्याला हे करणं क्रिटिक खूप राहतात. त्या असतातच. हिशोबाने मला अशी म्हणायला लागली. मी म्हटलं नाही नाही, ते करणारच. आणि मी ते ठरवून ठेवलं की त्यानं करायला पाहिजे ते. आणि ह्यांची आई होती घरी, ते मुलाला मी बघते म्हटले, ह्यांना घेऊन संभाजीनगर आपण ते खूप काळजीने रेलवर जाऊन तिथे आपण ते बसले. मी सर्व ऍडमिशन प्रोसेस त्यांचे कम्प्लीट केले, त्यांना रिक्वेस्ट केले. ठीक आहे म्हणले, काय प्रॉब्लेम, त्यांना बसू द्या, सर्व करा. नंतर त्यांचे फायनल ऍडमिशन सर्व करून 2 दिवसांनी त्यांचे ऍडमिशन करून आले. आणि ते भेटले त्यांचे हेड ऑफ डिपार्टमेंट, त्यांना MD मेडिसिन भेटलेले, त्यांना त्यांचे हेड ऑफ डिपार्टमेंटला भेटले. आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की मला 2-3 महिन्याची लिव्ह पाहिजे मुलाचे. त्यांनी नंतर त्याला एक्सेप्टन्स दिले, येऊन चांगलं काम नंतर करायचे म्हणून त्यांनी प्रॉमिस केले. आणि त्यांनी खूप बेस्ट वेने ते MD मेडिसिन कम्प्लीट केलं. ह्यालाच खरा सपोर्ट असं आपण म्हणू शकतो की एकमेकांसाठी जे एकमेकांना योग्य आहे ते जाणून त्यानुसार पावलं टाकणं हा खरा संसार असतो. बरोबर आहे ना? करेक्ट. आपल्या दोघांच्या करिअर विषयी आम्हाला सर्वांना जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. म्हणजे कशा प्रकारे सुरू झालं, मध्ये काही अडथळे आले का? आता माझे करिअरची मी सांगतो तुम्हाला. मी काय करायला ठरवले, माझी इच्छा काय होती, कधी झालं नाही. मी 12th झालं की मला MBBS करायचं होतं, खूप इच्छा होती ते टाइमला. आणि 12th टाइमला मला 2 सिरियस ऑपरेशन्स झाले एक्झामचे 2 महिने. ते हिशोबाने खूप डिस्टर्बन्स झाले मला. नंतर पण मला आले 82-83% काय तर मार्क ते टाइमला. तरी पण माझे 5-6 मार्कांनी ते सीट भेटलं नाही मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. मी काय डिसहार्टन नाही झालो. प्रायव्हेट भेटत होतं. आमची वडीलची फायनान्शियल पोझिशन ते मस्त नव्हतं. 10,000-15,000 डोनेशन होतं. ते डोनेशन त्या टाइमला मोठे अमाऊंट. ते म्हणले आमची त्यांची माझी बहिणी होती 3, त्यांना लग्न करायचे, आता इथे देऊन बसले तर काय करायचं. ते हिशोबाने त्यांची मनस्थिती तशी होती. मी पण नंतर BSc ला जॉईन झालो. BSc नंतर ट्राय करायचे पण राहतात. ते टाइमला माझे BSc मध्ये खूप चांगलं पर्सेंटेज आले, मेडिकल पण भेटत होतं. बॅड लक काय झाले, ते स्ट्राईक कोणते रिझल्ट लेट झाले. ते हिशोबाने ह्यांचे रिझल्ट ते मेडिकल बोर्डचे ते क्रॉस झाले, परत गेले. बॅड लक म्हणजे ते बॅड लक इच्छा मागे झालं. बॅड लक काही गुड लक माहित नाही मला. MSc झाल्यानंतर मी MPhil सीड टेक्नॉलॉजी मध्ये एक डॅनिश गव्हर्नमेंटचे कोर्स होता, ते कोर्स पण केले मैसूर युनिव्हर्सिटीमध्ये. आणि रँकने माझे हे झाले. MSc मध्ये पण माझे फर्स्ट रँक आले होते आणि MPhil मध्ये पण माझे फर्स्ट रँक आले होते. नंतर मी PhD कंटिन्यू केले मैसूर युनिव्हर्सिटी. मला अशी वाटत होतं, माझे वडील रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये होते आणि ते डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर झाले. मला अशी करायचं होतं, मी कलेक्टर जाऊन माझे कॅरियर सुरू करू. मग मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स पण घ्यायला सुरू केले. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मी IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस घेतले. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझे सर्व इंटरव्ह्यू सर्व जाऊन मग सिलेक्शन पण झाले. 63rd पोझिशन आलं होतं. फक्त मेडिकल बोर्डनी काहीतरी एक नेगेटिव्ह रिमार्क करून माझे कॅन्डिडेट रिजेक्ट केले. तिथे ते करतात म्हणलं, मला माहित नव्हतं. नंतर मी IAS पण घेतले, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतात त्याला. त्याची प्रिलिमिनरी क्लिअर केली, मेन क्लिअर केले, इंटरव्ह्यू पण झाले. तिथे मला फक्त 2-3 मार्कांनी लिस्ट मिस झाले. आणि कलेक्टर पोझिशन ते IAS सिलेक्शन आहे ते 20-25 मार्क्स एक्स्ट्रा भेटले तर जाऊन भेटत होतं, ते पण नाही भेटले. ते एक टाइप का मी अगेन बॅड लक म्हणतो नाही, काय लक या बॅड लक ते नंतर आम्हाला करणार. तुमचं करिअर काय नंतर सांगतो तुम्हाला. आता नंतर PhD झालंय. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तर माझे हे नाही झाले, सक्सेस नाही झाले. PhD कम्प्लीट झाले. आता करायचे काय ते होतं मला. माझे काय पोस्ट डॉक्टर रिसर्च साठी मी बाहेर जाऊ शकत होतो. US मध्ये माझे खूप फ्रेंड्स होते, त्यांनी बोलवलं पण मला, तू इथे आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करू म्हणून पोस्ट डॉक्टर रिसर्च. मला काय माझी एक अशी इच्छा होती की मला इंडियासाठी काय करायचं, आमचे भारत देशासाठी काय करायचे, आमच्या भारतच्या लोकांसाठी करायचे. आम्ही तिकडे गेले, सॅलरी तिकडे भेटणार, तुम्ही सर्व्हिस कोणाला करणार, त्यांना करणार. लंडन मध्ये केले की कोणाला सर्व्हिस करणार, ब्रिटिशला करणार. ते ब्रिटिशने आम्हाला रूल केले, त्यांचे सर्व्हिस कशी करायची. ह्यांचे पण तशी झालं होतं त्या टाइमला. ह्यांचे भाऊ तिकडे आहे लंडन मध्ये, ह्यांना बोलवले तरी ह्यांना विचारले, हे पण आमचे मन ते ऍक्च्युअली मॅच झाले. ते पण मला जायची इच्छा नाहीये, आम्हाला भारतमध्ये सर्व करायची. मला कोइन्सिडेंटली महिको कंपनीचे मॅनेजरची भेट झाली बँगलोरमध्ये. त्यांना काहीतरी रिसर्चचे माणूस पाहिजे होता, त्यांचे एक प्रॉब्लेम होता. मला आजची माहिती पण नाही, मैको माहित नव्हतं, जालना माहित नव्हतं त्या टाइमला. 1986 ची गोष्ट आहे. आणि त्यांनी बोलवले मला, अशी विचारले, मी असे सांगितलं माझे रिसर्चचे हे सर टॉपिक्स. त्यांनी त्यांची MD ला बोलले, बद्रीनारायणजी बारवाले म्हणून, मला माहिती आहे मैकोचे MD होते त्या टाइमला. त्यांनी इमिडिएटली नेक्स्ट डे बोलवले मला, तिकीट घेऊन पाठवून दे म्हणले त्यांना. आणि इथे आलो मी, त्यांना भेटलो, खूप 1.5-2 तासाचे इंटरव्ह्यू केले त्यांनी. आणि त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सांगितले मला.
मी मिनिट घेतो, ते प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन हो करतो. हो अगदी Actually काय, सर. मैको सनफ्लॉवर मध्ये काम करत होते ते. हं. मैकोच काही सीड कंपनी, ते शेतकऱ्याला सीड विकतात, हायब्रिड सीड्स. हो हो. ते सीड्स आणि ते टाइमला अमेरिकेतून आणलं होतं. अच्छा. MSFH1 म्हणून एक व्हरायटी होती हं. आणि MSFH8 म्हणून एक व्हरायटी होती. हं. हायब्रिड येते. हं. ते दोन हायब्रिडला एक डिसीज आले तिकडे, सनफ्लॉवर डाउनी मिल्ड्यू म्हणून. ते डिसीजनी खूप डिस्ट्रॉय करायला चालू केले आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केले, मैकोला म्हटलं की तुमच्या हिशोबाने हे पॅथोजन इंडियामध्ये एंट्री झालेली अमेरिकातून थ्रू सीड्स, आणि यू हॅव टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. ते खूप हे झाले, ते परेशान झाले. ते टाइमला माझी कॉन्टॅक्ट झाली आणि माझे वर्क होतं बाजरा डाउनी मिल्ड्यू आणि सोरगम डाउनी मिल्ड्यू म्हणून पॅथोजनवर. आणि म्हटलं तुम्ही डाउनी मिल्ड्यूवर काम केलेले, तुम्हाला हे सनफ्लॉवर डाउनी मिल्ड्यू काम करू शकता का? काम करू शकते, आपण करू, काही प्रॉब्लेम नाहीये. कुठे करायचे म्हणले? ते म्हणले जालना म्हणून जगह आहे, बॉम्बेतून जवळ आहे म्हणले. बघा तुम्ही किती जवळ आहे. ठीक आहे म्हणलं, बॅचलर होतं, मी म्हणलं एखाद 2 वर्ष काम करून बघू, कशी ऑपॉर्च्युनिटी आहे, शिकायला भेटतं म्हणून आलो मी. आणि येऊन ते काम सुरू केले. तुम्हाला म्हणले मी IAS तिथे सर्व बॅड लक होतं, इथे मी काय काय हात लावले सर्व सक्सेस झाले. आणि टेक्निक केले, ते सर्व इंटरनॅशनल सायंटिस्ट आले होते युएसएतून. त्यांनी पण बघून ते आणत होते चेक करायला, क्रॉस चेक करायला. त्यांनी पण म्हणले हे टेक्निक अमेरिकामध्ये पण नाहीये, जेन्युइन टेक्निक आहे. त्याचे नाव होतं नॉर्थ डकोटा युनिव्हर्सिटी होतं, गुलिया म्हणून एक सायंटिस्ट आहे, टॉम गुलिया म्हणून. आणि खूप अमेरिकेचे, ते सनफ्लॉवर रिसर्च सेंटर अमेरिकेचे ते. त्यांनी येऊन खूप हे केले. त्यांनी नंतर मला म्हणले तुम्ही कंटिन्यू करा काम. मी नंतर रिसर्च कंटिन्यू करत गेलो. सनफ्लॉवर नंतर वेगळे वेगळे क्रॉप मध्ये रिसर्च केले. आणि माझी इच्छा होती की भारतचे शेतकरीला सर्व्हिस करायची, आणि हे मैको प्लॅटफॉर्म थ्रू मी सर्व्हिस करायला सुरू केले. क्योंकि माझी इच्छानुसार इथे काम झालं, क्योंकि माझे सर्व्हिस, माझे रिसर्च फक्त रिसर्च पेपर साठी सीमित नाही राहायचे. हे रिसर्च शेतकऱ्याला भेटायला पाहिजे, त्याचे रिझल्ट इथे तशी झाले. माझी जी टेक्नॉलॉजी आहे, माझे जे रिसर्च आहे, ते शेतकऱ्याला भेटले, इंडियन शेतकरी. ते सोबत मी सुरूला म्हटलं ना तुम्हाला, मी IAS नाही झाले, IPS नाही झाले, ते एक तरी ते ब्लेसिंग्स इन डिस्गाइज आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला जे वाटलं होतं की बॅड लक घडतंय आपल्या बाबतीत, तसं नाही झालं. ऍक्च्युअली ते गुड लकच होतं. गुड लकच होतं. हे कामासाठी आमचे होतं. आवर डेस्टिनी वॉज रिटन हिअर इन जालना. आणि मॅडम पण आले, सांगा ना तुमचे. हा, मी आधी सांगितलं की माझं MBBS झालं कस्तुरबा मेडिकल कॉलेज मँगलोर मध्ये. लग्न फिक्स झाल्यानंतर माझ्या इनलॉस म्हटले की तू इकडे स्टडी करायचं नाही, ते तिकडे राहायचं आपल्याला मान्य नाहीये, म्हणून आम्ही सोबत राहायला पाहिजे. म्हणून मी ते सीट सोडलं आणि मी जालन्याला आले. जालन्याला आल्यानंतर इथं काय करायचं, आणि आधीच कल्पना तर दिलं होतं की हे मँगलोर सारखा मोठं सिटी नाही, एकदम छोटं आहे. एक मोठं हॉस्पिटल म्हटलं फक्त मिशन हॉस्पिटल होतं तिकडं. आणि आम्ही येऊन मिशन हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर पण तिकडे पण वेकन्सी नव्हतं. तर आपल्याला दुसरं ऑप्शन नव्हतं. मला MD तर करायचे होते. MD मेडिसिन चांगल्याप्रमाणे कम्प्लीट केलं. मिशन हॉस्पिटलमध्ये येऊन 2.25 वर्ष काम केलं. तिकडून नंतर मला अजून थोडंसं शिकायचं होतं. मुंबईला जाऊन मी 2D इको आणि कलर डॉपलर आणि स्ट्रेस टेस्ट त्याची ट्रेनिंग घेतलं. नंतर परत येऊन दीपक हॉस्पिटलमध्ये जॉईन केलं. 8 वर्ष काम केलं. या दोन्ही हॉस्पिटलमुळे माझं खूप चांगलं कॉन्टॅक्ट झालं लोकांशी पण. आणि त्याच्या आधी जेव्हा मी MBBS होऊन आली होती, इथं एक मुस्लिम कम्युनिटीचे एक हॉस्पिटल होतं, फायर्स हॉस्पिटल म्हणून. त्यांनी मला तेव्हा मराठी हिंदी दोन्ही येत नव्हतं. ते हॉस्पिटलमध्ये मला बेसिक शिकायला खूप सपोर्ट भेटला. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू ऑल मुस्लिम कम्युनिटी ऑफ जालना. त्यांच्यामुळे मला खूप फायदा झाला होता. नंतर मी 8.25 वर्ष दीपक हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर माझ्या स्वतःचे हॉस्पिटल ओपन केले. काही कारणाने मला जायचं यायचं थोडं लांब पडत होतं, त्रास होत होता. त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला घराच्या जवळच पाहिजे, म्हणून मी घराजवळ माझ्या हस्बंडने थोडं हेल्प केलं आणि मी एक प्लॉट घेऊन हॉस्पिटल बांधलं. प्रभू हॉस्पिटल 2004 डिसेंबर पासून चालू आहे. 2004 डिसेंबर मध्ये यांचे हॉस्पिटल ओपनिंग झालं होतं. आणि 2005 डिसेंबर सेम डेट 17 डिसेंबर मध्ये मी काहीतरी टूरला गेलो होतो नांदेड साईडला. आणि तिथून परत येताना मोठे ऍक्सिडेंट झाले जीपचे. आणि आमचे ड्रायव्हरचे गळा हात कापून गेले सर्व. मी मागे बसलो होतो. अजून एक माणसाचे काय तर त्याचे पण फ्रॅक्चर झालं होतं. आणि मला ऍक्च्युअली काही नाही झालं, फक्त 1-2 सेकंड अशी वाटले की काय तर झालेले म्हणून. नंतर मी आरामात होतो. ते इन्सिडेंट्स जे कशी झाले, आपण ते माणसाला घेऊन हॉस्पिटलला गेलो मी तिकडे हे करायला. आणि इथे मिसकम्युनिकेशन झालंय. एक आदमी गेलेले, एकाला काहीतरी प्रॉब्लेम झाले आणि बाकीचे काम माहित नाही.
प्रभू इज नो मोर, आता तुम्ही पुढच्या Accident सांभाळून झालेलं घे. एवढं ते हे टाइमला झालं. मोबाईल जस्ट सुरुवात होतं. मी फोन केला ते टाइमला. फोन करून त्यांना आमची एक रिसेप्शनिस्ट होती, त्याला सांगितलंय मला यायला उशीर होईल. त्याची ती सडन सरांच्या सर आहे. मॅडमला दिलं. मॅडमला विचार, मॅडम रडायला काय झालं म्हणलं. मी नाही काय नाही झालं होतं ऍक्सिडेंट म्हणलं. मी त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो, आता सर्व ठीक झालंय. ड्रायव्हर गेलेलो अशी म्हणतात, तुमचे मॅडम इथे म्हणलं. मॅडम तिशी कशी आले म्हणलं. मी उषा मॅडम म्हणून उषा बारवाले ती पण तिथे बसली. त्यांना विचारलं काय झालंय सर, अशी झालं मॅडम हॉस्पिटल. आप कैसे म्हणजे कुछ भी नाही हुआ मला, फर्स्ट क्लास. यांना सर्व हॉस्पिटल बंद झालं होतं आणि मला वाटतं की ह्या साऱ्या लोकांची तयारी पण होतात आता इथे पुढेचे काय करायचे म्हणून. म्हणजे या दोन्ही घटना, म्हणजे तुमचं जे म्हटलं तुम्ही हॉस्पिटलचं इनॉग्रेशन, त्या वास्तुशांतीला पण म्हणजे मी साक्षी आहे. आणि ही जी घटना आता तुम्ही सांगितली, काळोखात ती माझ्याकडनं म्हणजे हे झालं होतं, पण तुम्ही सांगितल्यावर आठवलं होतं. त्यावेळेला वातावरण जालन्यात खूप म्हणजे असं हे झालं होतं, कारण सगळ्यांनाच तसं वाटत होतं की असंच काहीतरी झालं. देवाची कृपा होती खरंच ऍक्सिडेंट इथे मोठं होतं ना, काय तर अनप्रेडिक्टेबल होतं. मी असं म्हणजे ऐकलंय की ऑर्गॅनिक शेती आपली पूर्ण आहे, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे शेती म्हणजे मला एरिया गिरिया हे सर्व काय नाही करायचं. मी 30 वर्ष शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे, त्यांना मी गायडन्स दिले, काय हे केले. ते शेतकरी जे करतात ना कष्ट, आम्हाला माहित नाही ते काय करतात. मला ते एक्सपिरियन्स घ्यायचे होते. लाईफ इज बंच ऑफ एक्सपिरियन्स म्हणतात. की लाईफ मध्ये मी तेच केलेलं की काय काय एक्सपिरियन्स म्हणतात ते घ्या, ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे एकदा शेती करून बघू. आता सर्व तुम्हाला सांगितलं विष्णूला, आमची माती सर्व केमिकल फर्टिलायझरने सर्व हे झालेलं आहे. ते सगळं आम्हाला असे वाटलं की हे शेतामध्ये आपण मॅक्झिमम नॉन केमिकल वापरू, म्हणजे त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात. तुम्ही वेगळे वेगळे काय म्हणतात त्याला, सस्यजनक नाहीतर वेगळे वेगळे टाईपचे, म्हणजे केमिकल नाही पाहिजे ते, तशी टाईपचे खत तुम्ही वापरा. शेणखत वापरा, नाहीतर गांडूळ खत वापरा, तशी वापरून शेती करायची. जेव्हा ह्यांनी शेती घेतलं ते टाइमला आहे ना, नवीन जालन्यामध्ये आबड मॅडम आहे, त्यांनी एक वर्कशॉप घेतला आणि त्यांनी आपल्याला शिकवलं की गांडूळ खत कसं करायचं, म्हणजे अर्थवॉर्म कॉम्पोस्ट कसं करायचं आणि साधे कॉम्पोस्ट कसं तयार करायचं. त्यांनी व्यवस्थित आणि जीवामृत कसं करायचं सगळं आम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. ते मी प्रॅक्टिकली सुरू केलं आपल्या हॉस्पिटलच्या टेरेसवर. सगळे भाजी पाला वगैरे टाकलेले, काही भाजी जे आपल्या गावातलं आहे उडपी बँगलोरचे जे इथं भेटत नाहीये ते पण मी टेरेसवर केलेले. आणि आनंद पण भेटतो त्याच्यावर, आनंद, समाधान आणि त्यातनं आरोग्य पण, म्हणजे स्वतःच्या आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या समाधानासाठी या सगळ्या गोष्टी करतायत, ही खूप चांगली बाब आहे. कॉमन इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. कॉमन इंटरेस्ट दोघांचा, कॉमन व्हॅल्यू, कॉमन इंटरेस्ट. मराठी गीत सुद्धा सर अगदी पूर्ण अभ्यासपूर्ण सादर करतात आणि मॅडमचं सतारवादन तर अगदी अप्रतिम आहे. मग ह्या दोन्ही म्हणजे संगीताविषयी ही जी आवड आहे ही आपल्याला कशी निर्माण झाली, कारण क्षेत्र पूर्ण वेगळं आहे आपलं. शिकायला तर सुरू मी आधी केलं. एकच असतं साऊथ इंडियामध्ये जे हर एक घरी साऊथ इंडियामध्ये कल्चरला खूप इम्पॉर्टन्स देतात. बरोबर आहे. क्लासिकल असो, सेमी क्लासिकल असो, इन्स्ट्रुमेंट असो या डान्स असो, वोकल असो, हर एक घरी एक लहान लेकराला ते लहानपणापासून शिकवतात. आणि आपल्या घरी एवढं वातावरण नव्हतं. माझ्या वडील तेवढं ही वॉज नॉट फॉर ऑल दिस थिंग्स. तर काय झालं, स्कूलमध्ये पण आहे ना, इयर एंड मध्ये त्यांनी कॉम्पिटिशन करायचं. हर एक फील्डमध्ये ते कॉम्पिटिशन राहायचं. क्लासिकल वेगळं, इन्स्ट्रुमेंटल वेगळं, वोकल वेगळं. त्याच्यामुळे सगळे विद्यार्थी ते पार्टिसिपेट करायचं. जेव्हा पार्टिसिपेट करताना मला पण असं वाटायचं की मी पण शिकायला पाहिजे होतं, मला पण वाजवायला यायला पाहिजे, असं माझं तेव्हा थॉट एक सुरू झालं होतं. त्यांनी जे इन्स्ट्रुमेंट वाजवताना मला ते एक विद्यार्थिनीने जे वाजवलं सितार मला खूप आवडलं. माझ्या मनामध्ये ते बसलं होतं की मला पण सितार शिकायचं म्हणून. त्याच्यानंतर माझं MBBS झाल्यानंतर जेव्हा मी मँगलोरला आले, तेव्हा भारती विद्यापीठाचे वर आम्ही राहत होते फ्लॅटमध्ये. तर भारती विद्यापीठामध्ये सितार वगैरे इन्स्ट्रुमेंट शिकत होते. मी आई वडिलांची परमिशन घेऊन तिकडे सुरुवात थोडंसं सुरू केलं शिकायला. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर आम्ही इथं आले. मी इथं आल्यानंतर MD झाल्यानंतर मला विद्याराव मॅडमनी सांगितलं की इथं बोरुल सर म्हणून आहे, ते तुम्हाला सितार अजून पुढचे शिकू शकता म्हणून. आणि खरंच त्यांच्यामुळं मी सितारचे खरं अभ्यास त्यांच्याकडून सुरू झाला. त्यांच्याकडे मी विशारद होईपर्यंत मी कम्प्लीट केलं. तसं झाल्यानंतर मला असं वाटायचं की अजून थोडंसं शिकायचं, मी शिकायचं, अजून शिकायचं. माझी इच्छा पूर्ण नाही झाली. म्हणून मी काय केलं, अर्धापूरकर म्हणून ओळख झाली, मुकीम मॅडमनी त्यांची ओळख करून दिलं.
त्यांच्याकडून पण सुरू केलं. नंतर त्यांचं येणं जाणं थोडंसं प्रॉब्लेम होतं. तर तुम्हाला आठवत असेल तुमच्याकडे एक्झाम मध्ये एक्झामिनर म्हणून अतुल देशपांडे सर आले होते नांदेड मधून. तुमच्यामुळे मी त्यांच्याकडून खूप वर्ष शिकली. नंतर अजून थोडंसं शिकावं असं वाटलं की नंतर उस्मान खान साहेबाकडे, राईस खान साहेबाकडे थोडं शिकले. नंतर थोडाफार विकास भारद्वाज सरांकडून शिकले. आता मी काय केलं, सगळ्यांकडून जे मला आवडतं ज्यांच्याकडून शिकले ती माझा रियाज करत बसत असते. ज्ञान ही खूप अफाट गोष्ट आहे. आपण जेवढं घेऊ तेवढं कमीच असतं. बरोबर, एकदम बरोबर सिद्ध होतं. बरोबर. मला मी त्यांना नेहमी सांगायचे, टीव्ही पाहायचं बंद करा ना, थोडा हार्मोनियम तर शिका ना, थोडाफार तर शिका ना. जेव्हा तो सितार वाजवायचे बंद करेल ना, तेव्हा मी टीव्ही बंद करेल आणि तेव्हा मी हार्मोनियम शिकेल, असं ते म्हणायचं. म्हणजे मी म्हणायला लागले की मी ऍक्च्युली अँटी म्युझिक टाईप आहे, तशी काही नव्हतं. माझे काय, मी ऍक्च्युली स्टुडंट डेज पासून मी ऍक्च्युली हे आर्ट्स आहे ना, ते सर्व तुमचे म्युझिक आहे, संगीत आहे, आमचे नाटक आहे, डान्स आहे, सर्व मध्ये मी पार्टिसिपेट करत होतो स्कूलमध्ये. मी कनेडी सॉंग्स हे करत होतो त्या टाइमला. आणि नॉट क्लासिकल सेम काय नाहीये ते, फक्त कनेडी सॉंग्स, फिल्म सॉंग्स ते कधी कधी म्हणत होतो कॉम्पिटिशन मध्ये. डॉक्टर राजकुमार फेवरेट होते. आणि भांगरा डान्स प्रॅक्टिस करत होतो. आम्हाला इंटर कॉलेजिएट स्कूलमध्ये युनिव्हर्सिटी लेवलमध्ये फर्स्ट प्राइज भेटलं होतं आमच्या. नाटक पण करत होतो मी, सर्व कनेडी करत होतो. आम्हाला पण हिंदीचे जास्त नॉलेज नव्हतं. मी फक्त फर्स्ट लँग्वेज हिंदी घेतले होते पीयू मध्ये, 12th मध्ये. ते सोबत थोडं मला हिंदीचे हे जास्त होतं. आणि नंतर मी जालनामध्ये आलो तर सर्व बंद झाले, की इथे लँग्वेज प्रॉब्लेम होतं. मराठी मला काही हे नव्हतं, हिंदी लँग्वेज. आणि हे आले, ह्यांनी सितार सुरू केले. आणि ह्यांनी एक काम केलेलं तुम्हाला माहितीये, वर्ष कार्यक्रम करायला सुरू केले. आणि ते कलाकार हे करायला, स्टे करायला इथे येत होते. आणि त्यांचे जेवण घेऊन घरी करत होते. खूप डिस्कशन हे संगीताचे विषय. आणि मी अशी बसत होतो, मला काही माहितीच नाही अशी वाटत होतं मला. मला वाटलं काय तर हे करायला. नंतर एकदा काय झालं, ह्यांचे कार्यक्रम ते कुंची महाराज आहे ना, नाही महाराज तुमचे हे काय त्यांचं नाव, ते एक आले होते मोठे, ह्यांनी कार्यक्रम दिले तिकडे. ते कार्यक्रम देताना ते काय म्हणलं, त्याचं भाषण जात होतं. ते म्हणले आता संगीतचे कलाकार आलेले, आता ते कार्यक्रम होईल, नंतर आपण कंटिन्यू करू. आणि कलाकार म्हणून सर्व हे केले. आणि हे तर सितार वाजतात, कल्याण आमचे कल्याण होतं, तबला टेस्ट करायला. मी बसलो, मला काय नाही, संगीत नाही, कलाकार नाही, काय नाही. मी फक्त तबला अशी करायची, सितार तशी करायची, काम करायचं. मला वाटलं काय तर काय हे करायला पाहिजे, नाही तर काय मी अशी राहणार. म्हणले काय तर. आणि मला मराठी अभंगची खूप आवड होती. मला मराठी येणं होतं, म्हणजे कशी करायची. पारनेरकर महाराजने मराठी काय करायचे नाही बघत होतो मी मराठीचे. नंतर मॅडम एकदा म्हणले मला, तुम्हाला शिकायचे ना ते पराग सरचे क्लास, पराग सर तुम्हाला माहिती आहे ना, पराग चौधरी म्हणून ते संगीत शिकवत होते, त्यांचे क्लास इथे सुरू होणार म्हणजे तुम्ही जाऊन अभंग शिकू शकता. त्यांना विचारले मी. तेपर्यंत महिने एक सुगम संगीत तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते सेंटर करत होते आणि 1-2 एक्झाम पण केले होते त्या टाइमला. आणि मला वाटलं की सुगमचे 1-2 एक्झाम झाले की मी संगीतचे थोडा मोठा माणूस झाला, तशी एक भावना मला येत होती. नंतर पराग चौधरी क्लासमध्ये गेलो, मला वाटलं की मी काय करत ते काय नाहीये. नंतर 1 तास 2 तास ते क्लासिकल घेत होते, नंतर 1 तास सुगम घेत होते. आणि मॅडम म्हणले, मी 9-10 जात होतो, 8 ते येत होते. तुम्ही आता ते क्लासिकल ते करतात ना, तुम्ही जाऊन बसा ना, तुम्ही ते नाही करतात, तुम्ही जाऊन बसा, ऐका म्हणले. मला ठीक आहे म्हणलं. मी 8 जाऊन सुरू केलं. आणि तिकडे भडाक्याल, छोटा ख्याल हे सर्व वर्ड शिकलो मी. तर मला हेच वाटत होतं, भडाक्याल म्हणजे काय, एक लाईन मध्ये किती 1-1 तास हे करतात ते. छोटा ख्याल वेगळे, बंदिश गिंदिश. नंतर अशी वाटले, तुमचे ग्रुप सेंटर होतं, छाया ते येत होतं, मुकीम सर आमचे खूप हे होते. ते म्हणले, अरे एक तो एक्झाम तो ले लो, क्या होने वाला है उसमें, बोल के 1-2 एक्झाम म्हणता विशारद पण झालं. करून मी विशारद पण केले, तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद तुमच्या सेंटर मध्ये केले फायनल विशारदचे. आणि सुगम संगीताचं पण एमए झालं सर तुमच्या सेंटर मध्ये. मी खूप केलेले, 2 यांचे केलेले ना. एक तर ते आधीच एमपीचे ते त्यांचे कोल्हटकर, कला काहीतरी कोल्हटकरचे सूर काहीतरी. आणि नंतर तुम्ही इकडचे पुण्याचे एक केलेले, सर्व करून ठेवले. ते सोबत मला पण एक आता वाटलं की मी पण थोडा संगीतचे हे करू शकतो, गायन करू शकतो. आणि मुकीम सरांनी खूप कॉन्फिडन्स दिला. समोर बसलेले लोक सगळे दगड म्हणून समजायचं. प्रभाकर तुम है ना, मैं एग्जाम लेने को आपके पास आने वाला था, मुझे घर लगता है प्रोग्राम करते वक्त एक प्रोग्राम
नहीं नहीं नहीं, ऐसे सोचना सामने वाले बैठे लोग सब पत्थर है, उनको कुछ नहीं आता, तुम सीधा गाते जाओ. बरोबर. उन्होंने बहुत उनका रोल है सीखने में. आपण पीजी सुद्धा लग्नानंतर केलं, म्हणजे तसं म्हटलं तर ती अवघड गोष्ट आहे. त्यानंतर संगीत शिक्षण सुद्धा पुष्कळ तुमचं नंतरच झालेलं आहे. करेक्ट. तर अजून म्हणजे पॅन्डेमिकच्या काळापासून म्हणजे मी बघितलं की विविध कोर्स तुम्ही केलेले आहेत, त्याबरोबर पुस्तक लिखाण सुद्धा केलेलं आहे. तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. मला काही पुस्तक ऑथर व्हायचं कधी अँबिशन तर नव्हतं आणि माझ्या स्वप्नात पण कधीच नव्हतं. करोना टाइमला काय झालं, खूप सारा ऑनलाईन प्लॅटफॉर्म ओपन झाला. तेव्हा मला 2-3 चांगलं हे भेटले, मेंटॉर्स भेटले. एक सांगायचं म्हटलं की मितेश खत्री आणि इंदू खत्री, त्यांनी खूप सारे आपल्याला त्याच्या अंडर खूप सारे शिकवलं. NLP शिकवलं, रिलेशनशिप मास्टरी शिकवलंय, वेल्थ मास्टरी शिकवलं. परंतु कोणचे सब्जेक्ट निवडायचा, आता मी जेव्हा तेव्हा कोरोनाच्या टाइमला जे ऑनलाईन मध्ये जे काही शिकली होती ते मी निवडलं आणि त्याला पुस्तकाला नाव दिलंय वेलनेस, हे सिंपल वे ऑफ मेडिसिन फ्री लाईफ. जे शिकलेले आहे ते पुस्तकात रूपामध्ये लिहिले आणि इट विल बी व्हेरी युजफुल टू पीपल टू रीड. डिसीज फ्री राहायला काय काय करू शकता आपण प्रिव्हेंटिव्ह विदाउट टेकिंग मेडिसिन. ऍज अ फिजिशियन मी तसं म्हणायला नाही पाहिजे, आय एम नॉट अगेन्स्ट मेडिसिन, पण तो लोकांना विदाउट मेडिसिन हेल्दी राहायला काय काय केलं तर हेल्दी राहू शकतात. त्याच्यामध्ये त्यातल्या काही जणांनी जरी ते फॉलो केलं तर आपल्या पुस्तक लिहिण्याचं निश्चितच म्हणजे सार्थकी लागेल ते. करेक्ट, एक्झॅक्टली. मला ऍक्च्युअली माझे वडील हे ऍस्ट्रॉलॉजी मध्ये काम करत होते. मला पण करायची इच्छा होती. म्हणजे ते डोक्यामध्ये जातच नव्हतं, काय तर कॉम्प्लिकेटेड वाटत होतं मला. आणि हे म्हणले की त्याचे पण कोर्सेस आहे, 2-3 सांगितले. मला एक कोर्स मी जॉईन झालो, मला ते आयडियाच नव्हतं. ते लाल किताब म्हणून एक ऍस्ट्रॉलॉजी ब्रँच आहे, ते ब्रँचला मी जॉईन झालो आणि खूप मला शिकायला भेटले. आणि त्याच्यानंतर मला समजले की वेगळे वेगळे ब्रँच आहे. त्याच्यासोबत आता मी लाल किताब दिला तर वैदिक एस्ट्रॉलॉजी केलेलं आहे. वैदिक एस्ट्रॉलॉजी झाल्यानंतर नाडी एस्ट्रॉलॉजी ते पण केलंय. आता अजून एक आहे ते केपी. हे सर्व करून त्याच्यानंतर मी त्यांचे एक ग्राफॉलॉजी कोर्स आहे ते पण मी केलेलं. आता माझी एक इच्छा आहे की सर्व मिळून एक हे करायचे, काय म्हणतात पॅकेज एक करून त्याच्यामध्ये लोकांना त्याची सेवा करायची. कशी काय प्रेडिक्शन कशी करू शकतात, ते सोबत लोकांना मदत करू शकता का, ते एक आता नेक्स्ट 6 मंथ मध्ये आम्हाला करायचे. ते ऑलमोस्ट झालेलं सर्व तयारी. म्हणजे असं आपण म्हणतो की ज्ञान घेणं आणि देणं याला कुठेच वयाची मर्यादा येत नाही. एकदम तुमच्याकडे बघून अगदी दोघांकडे बघून निश्चितच शिकायला मिळणार सर्वांनाच. वेगळे टेन्शन नाहीये लाईफ मध्ये, सर्व अचीव्ह केलेलं. आता तुम्हाला काय छंद आहे त्याला इम्प्रूव्ह करा. आणि ऍज आय टोल्ड अर्लियर, लाईफ इज अ बंच ऑफ एक्सपिरियन्स. तुम्हाला काय काय एक्सपिरियन्स घ्यायचे आता घेऊन टाका, ते इम्पॉर्टंट आहे. संगीतासाठी वेळ कसा काढता मॅडम? रियाज करायचे टाइम मी माझ्या सगळ्या हॉस्पिटलचे काम संपल्यानंतर रात्री काढत असते. अच्छा, झोपायच्या आधी रोजचा तो नित्यक्रम आहे, रुटीन केलेले त्याला. आपण बघितलं आतापर्यंत की आपण ज्ञान खूप म्हणजे अर्जन केलेलं आहे, खूप काही मिळवलेलं आहे. तर ते ज्ञान आणि आपले जे भाव आहेत त्याची सांगड आपण कशी घालता? मी कसं करते म्हटले, जे पण मी शिकले आहे लाईक NLP शिकली मी. तर तुमच्याकडे मी लास्ट NLP लास्ट असाइनमेंट असताना तुमच्याकडे येऊन तुमची मदत घेतलं होतं मॉडेलिंग साठी. की मी तेव्हा सितारचे रियाज बंद होता कोरोनाच्या टाइमला, परत सुरू करण्यासाठी तुमचं बिलीफ सिस्टम, तुमचं व्हॅल्यू सिस्टम ते सगळे शिकून त्याच्याकडून मी माझं माइंडसेट कसं चेंज करायचं ते माझं एक प्रोजेक्ट होता, ते तुमच्याकडून मी कम्प्लीट केलं होतं. आठवत असेल तुम्हाला? हे सगळे मी शिकलेले माझ्या पेशंटला वापरायला लागले. त्याच्यामुळे माझं जे शिकलेले विजडम आहे ते रोज ना रोज माझ्याकडून ते हॉस्पिटलमध्ये युज होतच. आणि म्हणजे मला असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वगैरे हे सुद्धा कंटिन्यू चालू ठेवता. करेक्ट. रोज सकाळ संध्याकाळी आम्ही ते हॉस्पिटल कन्स्ट्रक्शनच्या टाइमलाच ते सगळं ठेवलं होतं अरेंजमेंट करून. तर तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे. सकाळ संध्याकाळी आपण प्ले करता विष्णू सहस्त्रनाम. मी वर्डिंग मध्ये नाही, म्हणजे करून दाखवायचं मला. मी परत जमीन घेतलेली ऍक्च्युअली. जमीनमध्ये काय नव्हतं. अरे बापरे. ते मी कम्प्लीट चेंज करून टाकले त्याला. आता तुम्ही गेले की ते कम्प्लीट ग्रीन दिसतं. लोकांनी सांगायला पूर्वी कुणाला दाखवलं असं तर वाटलं पण करेक्ट. सर्व ट्रीज आहे त्याला 1000 झाड आता मोठे झालेले आहे. करेक्ट. झाड झालेलं आहे. मला खूप चांगलं वाटतं ते बघताना. इव्हन कोइन्सिडेन्स आहे का माहित नाही, आमची जमीनमध्ये ते पाऊस येतं ना, आमचे जे जोडीदार आहेत तिकडचे नेबर, तो सांगतो आम्हाला चांगला पाऊस आलो. रिझन आहे तिकडे 1000 झाड आहे.
ते 1000 झाडामुळे ते आहे ना कंडेन्सेशन प्रोसेस फास्ट पावसाचे, ते सगळं तिकडे पाणी जास्ती पडायचे हे राहतं, रिझन राहतं. ते सगळ्यांनी झाड आम्ही लावले ना, ते पाणी गिनीचे चांगलं आम्हाला हे भेटतं पावसाचे. हे सर्व परिक्रमा पण करतात ना, ते मेनली एक सामाजिक कार्यासाठी करतात, लोकांच्या हितासाठी करतात. तेच मेन भाव आहे. हे तुम्ही आता ज्ञान आणि भाव म्हणले ना, तेच आहे. हाऊ टू फुलफिल माय एम्बिशन विथ दिस टेक्नॉलॉजी, ते आपण केलेलं आहे. थोडं मला वाटतं थोडं आपण ते म्हणतात सक्सेस झालेलं आहे. मी 100% नाही म्हणतो, 1-2-4% पर्यंत आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं नाही. म्हणजे स्वतः जो तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करतायत आणि त्यातनं तुम्हाला काही चांगलं आउटपुट मिळतंय, निश्चितच समोरची व्यक्ती ते करण्यासाठी प्रेरित होते ना. हे एक प्रकारे म्हणजे पोहोचवणंच झालं ना लोकांपर्यंत. करेक्ट. तर आपण प्रेक्षकांना यावरून काय संदेश देताल? मेडिकल भाषेत सांगायचं म्हटलं की आपलं 7 ह्युमन नीड्स असतात, आपलं इमोशन्स असतात, आपलं व्हॅल्यू सिस्टम असतं, आपलं बिलीफ सिस्टम असतं, हे आणि आपलं फिल्टर्स असतं ब्रेनमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये. हे सगळे नवरा बायकोच्या दोघांचं पण मॅच झालं तर आपल्या मध्ये काय म्हणतात मिसअंडरस्टँडिंग नसतं, कोऑर्डिनेशन खूप चांगलं असतं असं पाहिलं गेलं तर. कॉमन लँग्वेज मध्ये बोलायचं असले तर लोकांना मी म्हणतो, फर्स्ट इगो ठेवू नका आणि डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ एनीबडी. हस्बंड अँड वाईफ तर झालेच आहे, अदरवाईज ऑल्सो कंपॅरिझन्स आर ऑलवेज ऑड म्हणतात. फॅमिलीमध्ये अशी वातावरण क्रिएट किया की प्रेमाचे वातावरण क्रिएट करा, ते खूप चांगलं राहतं आणि तुमचे जीवन पण शांतिमय होईल ते हिशोबाने. आणि देवाला प्रार्थना करत राहा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. गॉड इज ग्रेट. कधी तुम्ही देवाला प्रार्थना करा, चांगलं काम करा, सामाजिक काम करा, दान करा, झाडं लावा आणि दुसऱ्यासाठी चांगलं हे करा. तुमचे इंटेन्शन, तुमची भावना चांगली असली पाहिजे. आता म्हणतात शनी जसे आम्ही ऍस्ट्रॉलॉजी मध्ये वाचतात, शनी राहू केतू वाईट ग्रह नाहीये, त्यांचे ते टेंडेन्सी आहे, ते कर्मावर त्यांचे नियंत्रण राहतं. तुम्ही कर्म तुमचे कशी हे करू शकता, तुमचे परीक्षा घेतात ते. आणि ते ग्रहाचे काय आहे, तुमचे इंटेन्शन जेपर्यंत चांगलं आहे ते तुम्हाला वाईट नाही करणार. इंटेन्शन चांगलं पाहिजे, अशी तुम्ही चांगल्या रीती हे केलं ना, तो खूप जीवन चांगलं राहील आणि खूप वर्ष पण चालेल. तुमचे टेन्शन पण राहतं, तुमचं लाईफ पण वाढणार. सो यू विल बिकम हॅपी पेअर टिल द एंड. म्हणजे आज या जोडीकडून आपल्याला निश्चितच हसत खेळत खूप काही गोष्टी अगदी सहजगत्या शिकायला मिळालेत असं आपण म्हणू शकतो. आपण दोघांनी आम्हाला एवढा आपला अमूल्य वेळ दिला, याबद्दल आमच्या टीम तर्फे धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद. तुम्ही आम्हाला एक तुमच्या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करायची संधी दिली. तुम्हाला पण धन्यवाद आणि तुमच्या सर्व लोकांना